दुबई विमानतळावर ड्रोन हल्ला. ताजे अपडेट. आज 7 मार्च 2026 रोजी सकाळी दुबई इंटरनॅशनल विमानतळावर एक मोठी घटना घडली. विमानतळाच्या धावपट्टीजवळ एक ड्रोन आदळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार ड्रोन आदळल्यानंतर जोरदार स्फोट झाला आणि विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणात धूर दिसू लागला. ही घटना घडल्यानंतर दुबई पोलीस आणि दुबई मीडिया ऑफिसांनी तत्काळ सुरक्षा उपाय सुरू केले. सर्व प्रवासी आणि विमानतळ कर्मचाऱ्यांना सुरक्षतेसाठी काही वेळ विमानतळावरीलच उड्डाणे थांबवण्यात आली. त्यावेळी अनेक विमाने आकाशातच गोल फिरत होती आणि विमानतळावर उतरण्यासाठी परवानगीची वाट पाहत होती. या परिस्थितीत मोठी विमानसेवा कंपनी एमिरेट्सने दुबई येणारी आणि दुबईहून जाणारी अनेक उड्डाणे पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द केली. प्रवाशांना सांगण्यात आले की तिकीट पुष्टी झाल्याशिवाय विमानतळावर येऊ नये. ज्या प्रवाशांनी 28 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यानची तिकीट बुक केली आहे त्यांना आपला प्रवास 30 एप्रिलपर्यंत बदलण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच उडान रद्द झालेत पूर्ण पैसे परत घेण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. या घटनेमुळे अनेक उड्डाणांना विलंब झाला. काही विमानांना 60 ते 90 मिनिटे उशिरा उड्डाण किंवा लँडिंग करावी लागली. नंतर परिस्थिती थोडी नियंत्रणात आल्यानंतर दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ DXB आणि मॉकटाऊन इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे मर्यादित उड्डाणे पुन्हा सुरू करण्यात आली. तरी अधिकाऱ्यांनी प्रवाशांना स्पष्ट सूचना दिली आहे की एअरलाईनकडून पुष्टी मिळाल्याशिवाय विमानतळावर येऊ नये. दरम्यान दुबई सरकारने सांगितले की ही घटना ड्रोनचे अवशेष पडल्यामुळे झालेला किरकोळ प्रकार आहे. कोणतीही गंभीर जीवितहानी झालेली नाही. तसेच सोशल मीडियावर पसरत असलेल्या काही व्हिडिओ चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांनी नागरिकांना आणि प्रवाशांना आवाहन केले आहे की फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि अप्रमाणित फोटो किंवा व्हिडिओ शेअर करू नये. ही घटना त्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घडली आहे ज्यामध्ये इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात तणाव वाढलेला आहे. त्यामुळे खाडी देशांमध्ये सध्या सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. सध्या दुबई आणि UAE मधील विमानतळावर उच्च सतर्कता ठेवण्यात आली आहे. प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी आपली फ्लाईट स्थिती नक्की तपासावी आणि एअरलाईनच्या अधिकृत वेबसाईट किंवा हेल्पलाईनशी संपर्क साधावा.